तुम्ही बसा, मी घेतोय. सारोली खारपाडा मार्गावर अपघात टाळण्यासाठी दिलासा फाउंडेशनचा पुढाकार. खालापूर पोलीस ठाण्यात कॅनक्यू मिरर बहिट रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत दिलासा फाउंडेशन, खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अपघातस्थळ असलेल्या ठिकाणी कॅनक्यू मिरर बहिर्गोल आरसा बसवण्यात येणार आहे. मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने 2 कॅनक्यू मिरर भेट देण्यात आले. रस्ता अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. मोफत हेल्मेट वाटप, रस्ता सुरक्षा अभियान, जनजागृती यासाठी चित्रकला, पत्रलेखन तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसवण्यात आले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून सारोली खारपाडा मार्गावर खरसुंडी आणि पौद्ध हद्दीत बसवण्यात येणार आहेत. मंगळवारी खालापूर पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक सचिन पवार, खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, नगराध्यक्ष संतोष जंगम, नरेंद्र ढोके, संगीता घाटवल, पुंडलिक लोते, पत्रकार दीपक जगताप, दत्ता शेडगे, प्रसाद अटक, अभिजित दरेकर, संकेत घेवारे, सचिन भालेराव, तुषार बनसोडे, उमेश पडवरकर, साहिल सावंत, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश राणे यांनी केले तर आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कमळकर यांनी मानले. दिलासा फाउंडेशनने सर सुरुवात केलेली मुलींना स्वसंरक्षण एक कार्यक्रम राबवून त्याचे सुरुवातीचे आमचे फाउंडर डॉक्टर शिंदे साहेब आहेत, जे रायगड भूषण आहेत, त्यांनी त्यावेळी आम्हाला मदत केलेली. आम्ही 40 मुलींना असं प्रशिक्षण दिलेलं. थोडक्यात असं प्रशिक्षण दिलं की एखादा जर आला कोण तुम्हाला पकडायला वगैरे, तुम्ही स्वतःची सुटका कशी कराल, आणि त्यांना नान चाकूचं सर आपण प्रशिक्षण दिलेलं. 40 मुलींना मोफत नान चाकू दिलेले. तिथनं सुरुवात झाली या प्रवासाला. त्याच्यानंतर सर आम्ही पर्यावरण, विविध कार्यक्रम, गुरुजन गुणगौरव, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार वगैरे करता करता सर रस्ता सुरक्षा अभियानाची खूप नितांत गरज वाटली. कारण आपण ज्या भागात राहतोय तिथं राज्यमार्गाचं जागा आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे, त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवे आहे. असा एखादाही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण अपघात झालाय आणि कोण मृत्युमुखी पडलाय असं ऐकत नाही. दररोज कुठे ना कुठेतरी कानावर येते. बहुतेकदा हे अपघात हे मानव निर्मितच असतात. म्हणजे आपण जे चुका करतो त्या छोट्या छोट्या चुकांमुळे अपघात होत असतात. आणि कधी कधी परिस्थिती त्याला कारणीभूत असते. जसं काही काही रस्ते धोकादायक असतात ज्याच्याबद्दल त्या चालकाला माहिती नसते. नव्याने तो त्या रस्त्यावरनं जात असतो, तिथले वळणं, धोकादायक वळणं, तिथले काही भौगोलिक परिस्थिती माहिती नसल्यामुळे अपघात होत असतात. तर सर एक उदाहरण द्यायचं झालं तर खालापूर फाटा जो आपला आहे, इथं रस्त्याचं रुंदीकरण झालं, चौपदरी रस्ता झाला. खालापूर फाट्यावर सर महिन्याला एक बळी जायचा. महिन्याला एक बळी, अक्षरशः म्हणजे दुचाकीचा वळण देणारे ट्रेलर त्याच्या खाली अक्षरशः चिरडले जायचे. महिन्याला एक बळी अशी सर तिथली आकडेवारी होती. तर त्यावेळी आम्ही काय केलं सर, पत्रकार, दिलासा फाउंडेशन आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने IRPशी पत्रव्यवहार केला की आम्हाला त्या ठिकाणी गतिरोधक पाहिजे. सातत्याने सर 2 वर्ष आपण पाठपुरावा करत होतो की त्या ठिकाणी आणि एक बसस्थानचा इथे एक जो गतिरोधक आहे त्यासाठी आपण 2 वर्ष पाठपुरावा केला, पण त्यांच्याकडनं काही आपल्याला सहकार्य मिळत नव्हतं. म्हणजे ते नियमात बसत नाही सांगून चालढकल चाललेली. पण एक दुर्घटना सर अशी घडली की खालापूर मधील एका मुलाचा तिथे फाट्यावर दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर सर त्यांनी 4 तासामध्ये येऊन तिथे गतिरोधक बसवला. आणि तो गतिरोधक बसवल्यानंतर सर अपघाताचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं. म्हणजे तो जीव जायचा ते प्रमाण पूर्णपणे थांबलेलं आहे. म्हणजे मी गतिरोधक आवश्यक आहे असं सांगताना कधी कधी गतिरोधकाचा अतिरेक होतो ते पण मान्य करेल, पण जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी गतिरोधक बसवले तर अपघातावर नियंत्रण येतं. तर त्याच संकल्पनेचा सर सावरोली खारपाडा जो रस्ता आहे आता तो इंडस्ट्रियल झालेला आहे. औद्योगिक वाहनं त्याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतात. ट्रेलर असेल, कंटेनर, मध्यंतरी एक गॅस टँकर सुद्धा तिथे पडली झालेला. फार मोठी जबाबदारी पोलिसांवर होती, अग्निशमन दलावर होती. त्यांनी ती समर्थपणे पार पाडली आणि ती मोठं एक दुर्घटना टाळली. पण त्या दुर्घटना होऊ नये यासाठी काहीतरी करता येईल का हे केव्हापासून माझ्या मनात होतं. आणि त्या रोडवर 2 ब्लाइंड स्पॉट असे की समोर येणारं वाहन आपल्याला दिसत नाही. आणि अशा वेळी म्हणजे जर किती तो चालक चालवण्यास सक्षम असेल, व्यवस्थित असेल, तरी अपघात होण्याची शक्यता आहे. तर त्याला त्याची पूर्वकल्पना यावी यासाठी मी एक ढोके सर आमचे जे आहेत कॅस्ट्रॉलचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तर मी जिथे सर सर्व्हिसला आहे त्या ठिकाणी हे मिरर बसवलेले आहे.
जेणेकरून टँकर चालक, कंटेनर यांना त्याच्यातनं समोरून येणारं वाहन जे अगोदरच कळेल त्यांना की वळणावरती कुठलं वाहन आहे, एखादा पादचारी आहे का, एखादं गुरडवर आहेत का, ह्याची कल्पना त्यांना एक साधारण 20 फुटावरला किंवा 15 फुटावरलाच येईल. अशा पद्धतीचे मिरर आहे. अवतल मिरर म्हणून, अवतल आरसा म्हणून बोलतात त्याला, बहिर्गोल आरसा आहे. जो योग्य अँगलमध्ये बसवला तर आपल्याला वाहन चालकांना एक चांगल्या प्रकारे सूचना मिळेल आणि अपघात बऱ्याच प्रमाणे टाळता येतील. मनोज कळमकर यांची जी दिलासा फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे. मला आठवतं की मागच्या वर्षी मी या ठिकाणी रुजू झाल्यानंतर 1-2 महिन्याच्या कालावधीतच आपण हेल्मेट वाटपाचा त्या ठिकाणी एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवला होता. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी देखील एक चांगला उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवण्याचं नियोजन केलं होतं, परंतु काही कारणास्तव मला आणि आमचे रासायनिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना त्या ठिकाणी जाता आलं नाही. परंतु खरं तर आज दिलासा फाउंडेशनच्या माध्यमातून आज समाजामध्ये जे समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहेत. सर्वांनी त्यातून एक आदर्श घ्यावा या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. खरं तर आपला हा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 एक्सप्रेस हायवे येतात. मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हेवी व्हेकल्स या ठिकाणाहून जात असतात आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो मग त्या घरातील करता पुरुष जावो, त्या घरातील महिला जावो किंवा त्या घरात आपल्या माध्यमातून हे ऍक्सिडेंट जर रोखू शकलो तर त्याच्यासारखं दुसरं पुण्याचं काम राहणार नाही. आणि ज्या वेळेला एखादी फॅमिली त्या ठिकाणी विस्कळीत होती तर पुढचे कित्येक वर्ष ती फॅमिली त्या दुःखातून सावरू शकत नाही. आपण बघतो दैनंदिन ह्याच्यामध्ये कुठं स्पीड ब्रेकर नाही म्हणून ऍक्सिडेंट झाला, कुठं रॅश ड्रायव्हिंग केली म्हणून ऍक्सिडेंट झाला, कुठं दारू पिऊन एखाद्या चालकाने गाडी चालवली म्हणून ऍक्सिडेंट झाला. तर खरं तर आज यांच्या माध्यमातून हे जे खालापूर भागातील आपले 2 ब्लाइंड स्पॉट त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या ठिकाणी या प्रकारचे रिफ्लेक्टर मिरर आपण त्या ठिकाणी जर इन्स्टॉल केले तर निश्चितपणे येणाऱ्या जो चालक आहे तर त्याला दिसणार आहे की दुसऱ्या दिशेने कुठलं वाहन येत आहे आणि ज्या वेळेला या प्रकारची स्थिती निर्माण होईल तर निश्चितपणे तो त्याच्या वाहनावर नियंत्रण प्राप्त करू शकतो, तो त्याचा स्पीड त्या ठिकाणी कमी करू शकतो, तो त्या ठिकाणी वाहनाची जी दिशा असेल, वाहनाचे जे नियंत्रण असेल तर तो त्या ठिकाणी पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर निश्चितपणे आज हे त्यांच्या माध्यमातून 2 आपल्याला मिरर्स भेटणार आहेत आणि मला आशा आहे की या प्रकारच्या उपक्रमातून निश्चितपणे आपल्या भागातील असतील किंवा त्यांच्या दिलासा फाउंडेशनच्या माध्यमातून इतर भागात देखील आपण हे ऍक्सिडेंटचं प्रमाण जे आहे तर ते निश्चितपणे 0वर आपण आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि आज एकटा मी पण काय करू शकणार नाही, एकटा आपण जरी काय करायचं ठरवलं तरी काय करता येणार नाही जोपर्यंत आपली एकमेकांना साथ नाही, जोपर्यंत आपण सगळे मिळून यासाठी प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपण घरातल्या मुलांवर देखील काही बंधनं टाकत नाही, त्यांना आपण एक ट्रॅफिक रूल्स बाबत जोपर्यंत समज देत नाही तोपर्यंत हे ऍक्सिडेंटवर आपण नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. तर मी आज या ठिकाणी श्री मनोज कळमकर असतील आणि सर्व माझे पत्रकार बंधू असतील निश्चितपणे यांचं कौतुक करतो की आज एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून एक अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि निश्चितपणे भविष्यात देखील याच प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आपल्या या खालापूर विभागामध्ये राबवले जातील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या खूप साऱ्या त्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद.